तर पुण्याचं बेसरकर दाम्पत्य ज्यांना 10 वर्षांनी बाळ झालं, बाळाचं त्यांनी बारसंही केलं. एवढ्या वर्षांनी बाळ झाल्याचा आनंद मनात घेऊन हे दाम्पत्य अमरावतीहून पुण्याकडे निघालं होतं. पण बेसरकर यांना काय माहित की पुणे गाठण्याआधीच आपलं बाळ आणि पत्नी आपल्याला सोडून निघून जाईल. दारूच्या नशेत बेधुंद झालेले आणि डोक्यात मस्ती असलेल्या तरुणांनी बेसरकर दाम्पत्याच्या गाडीला धडक दिली आणि सगळं काही संपलं. अंगावर शहारे आणणारा छत्रपती संभाजीनगरमधला हा अपघात नेमका कसा झाला पाहूया रिपोर्टमध्ये. संभाजीनगरच्या वाळूजमधल्या या सीसीटीव्हीची दृश्य जितकी भयानक आहेत, तितकीच या अपघातामागची कहाणी ही तुमचं काळीज चिरणारी आहे. या अपघातात एकूण 4 जण दगावले. त्यात अवघ्या 6 महिन्यांच्या अमोघचाही समावेश होता. ज्या दिवशी या बाळाला नाव मिळालं त्याच दिवशी ते या जगातनं निघून गेलं. नियतीचा क्रूर खेळ पहा, 10 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अमोघचा जन्म झाला होता. अजय आणि मृणाली बेसरकर यांच्या कुटुंबात पाळणा हल्ला होता, पण नियतीला ते मान्यच नव्हतं. अजय आणि मृणाली यांच्या लग्नानंतर तब्बल 10 वर्षांनी त्यांना बाळ झालं. बाळाचा आनंद साजरा केला, बारसंही केलं. त्यानंतर अमरावतीहून पुण्याकडे हे दाम्पत्य निघालं होतं. दरम्यान संभाजीनगरजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अजय हे गाडी चालवत होते. बाजूला मृणाली कुशीत आपल्या लेकराला घेऊन बसली होती. जेव्हा अपघात झाला आणि लोकांनी गाडीत त्यांना मदतीसाठी धाव घेतली, तेव्हा तो लहान बाळ देखील मयत अवस्थेत त्यांना पाहायला मिळाला. विशेष म्हणजे हा बाळ मृणालीच्या कुशीत होता. या अपघातात अमोघची आई मृणाली, अमोघची आजी आशालता आणि अमोघची मावस बहीण गीता यांचा जागीच मृत्यू झाला. तर अमोघचे बाबा अजय गंभीर जखमी झाले. धक्कादायक गोष्ट ही की त्यांच्या कारला धडक देणारे 2 महाभाग हे दारू पिऊन भरधाव वेगानं गाडी चालवत होते आणि या कुटुंबाच्या ध्यानी मनी नसताना डिव्हायडर ओलांडून या महाभागांनी बेसरकर कुटुंबाच्या गाडीला धडक दिली. आता हा अपघात कसा झाला ते तुम्हाला दाखवण्याचा थोडा प्रयत्न करतो. माझ्या डाव्या बाजूला म्हणजेच या नगरहून संभाजीनगरकडे जी स्कॉर्पिओ येत होती, ज्यांनी ही ज्यात हे 2 आरोपी होते, तरुण होते, ते या दिशेने संभाजीनगरकडे जात होते. आणि दुसऱ्या बाजूने म्हणजे माझ्या उजव्या बाजूने जे आहे तर संभाजीनगरहून पुण्याकडे जे आहे तर जे अपघातात मृत्यू झालेले दाम्पत्य जात होते. मात्र ज्या डाव्या बाजूने येणाऱ्या जी स्कॉर्पिओ आहे ती थेट उजव्या बाजूला येऊन धडकली आणि त्यानंतर हा सगळा अपघात झाला, ज्यात 4घांचा मृत्यू झालेला आहे. हे दोन्ही तरुण जे आहे तर दारू पिलेले होते. अपघातानंतर स्थानिकांनी या दोघांना पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं. तेव्हा हे दोघेही प्रचंड नशेत असल्याचं समोर आलं. प्राथमिक माहिती अशी आहे की हे जे आहेत मुलं जाताना ते एका रेस्टॉरंटमध्ये ते दारू पिलेले होते आणि दारूच्या नशेतच हा अपघात त्याच्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे या केसमध्ये आपण कल्पेबल होमिसाईड नॉट अमाउंटिंग टू मर्डर 304 जे IPCचं होतं आणि जे आता BNS मध्ये 105 आहे त्या कलमानुसार गंभीर गुन्हा दाखल केलेला आहे. रात्रीच तात्काळ जे आरोपीचा आहे शोध घेऊन आम्ही त्याला TV सेंटर एरियातून अटक केलेली आहे. आता पुढचा व्हिडिओ पाहून तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. कारण या 4 जणांचा जीव घेतल्यानंतरही या दोघांच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचा जराही लवलेश नव्हता. कुठं पिला? दोघं बी तुम्ही? तो कोण उगलेचं नाव काय? शिवराज उगले. तुला काय वाटलं नाही का एवढे 4 लोक मेले तुझ्यामुळं? लायसन आहे का? लायसन होतं का? हा, लायसन नाही. हा, सॉरी 6 महिन्याचं बाळ. हे बाबा, 6 महिन्याचं बाळ वारलं तुझ्यामुळं. माहित आहे तुला? काय वाटतंय का? कधी पुण्याच्या रस्त्यावर पोर्शे कार चालवून दारूच्या नशेत धनदांडग्यांची पोरं दोघांचा बळी घेतात.
मुंबईतल्या वरळीत दारूच्या अंमलात असताना एक आलिशान कारचा चालक एका महिलेला फरफटत नेतो. नागपूरमध्ये धनदांडग्यांची पोरं दारू पिऊन 2 मुलींना आपल्या गाडीखाली चिरडतात आणि आम्ही फक्त तेवढ्यापुरत्या बातम्या करून नव्या ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणाची वाट पाहत आहोत. दारूच्या नशेत गाडी चालवून लोकांची हत्या करणाऱ्या या नशेड्यांना फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा देतो. अशा मारेकऱ्यांना जोपर्यंत आयुष्यभर यातना होतील अशी शिक्षा मिळणार नाही तोपर्यंत आपण फक्त हिट अँड रनच्या बातम्याच पाहत राहणार. आज बेसरकर कुटुंब बळी पडलंय, उद्या कदाचित आपण बळी पडू. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.